नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। आज आपल्याला म्हणजे काही दिवसापूर्वी जी बातमी होती की आपल्या त्यावेळी सगळ्या टीव्ही चॅनलवर पण आलेलं होतं की सिडको 26,000 लॉटरी विजेत्यांच्या घरांचे दर कमी करण्यासंदर्भामध्ये 3 तारखेला सह्याद्री इथे माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार होता। त्या संदर्भामध्ये आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण सातत्याने गेल्या 7 वर्षापासून सिडको किंवा म्हाडा लॉटरी ते वेगवेगळे ग्राहक प्रकल्प असतील यांच्या माहिती देण्यापासून तर त्यांचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत म्हणजेच ह्या सरकारी योजनेचे फॉर्म भरून त्याच्यामध्ये विनर झाल्यानंतर त्याच्यासाठी 100% गृहकर्ज राष्ट्रीयकृत बँकेतून किंवा गव्हर्नमेंट बँकेतून 7.3% मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत येणाऱ्या विविध अडचणी ह्या सर्वांसाठी आपण सातत्याने मार्गदर्शन करण्याचा पण प्रयत्न करत होतो। याच अनुषंगाने गेल्या काही वर्षापूर्वी आपण 2 वर्षापूर्वी सिडको म्हाडा लॉटरीतील सिडको बामणडोंगरी लॉटरीतील 8,000 विजेत्यांचे साधारणपणे प्रत्येकी 6 लाख रुपये दर कमी आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्याकडे यांचं 8,000 विजेत्यांना संघटित करून वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे घेऊन किंवा पक्षश्रेष्ठी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपर्यंत भेटून आपण प्रत्येकी 6 लाख रेट कमी करण्यामध्ये सिडको बामणडोंगरी लॉटरीतील विजेत्यांचे यशस्वी झालो होतो। त्याच पद्धतीने आताही गेल्या वर्षीची 26,000 दसऱ्याच्या दिवशी 26,000 सिडको लॉटरी विजेते आहेत यांचे सुद्धा दर कमी करण्यासाठी 1 वर्षापासून आपण ह्या सर्व विजेत्यांना संघटित करून पाठपुरावा चालू आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पक्षश्रेष्ठी पक्ष त्याचबरोबर अधिवेशनामध्ये 2दा आपण लक्षवेधी आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्याचाच अनुषंगाने वेगवेगळे आंदोलनं रस्त्यावर उतरून आपण करण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर आता आपल्याला जी ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सह्याद्री या बंगल्यावरती आपली मीटिंग दर कमी करण्यासाठी सिडको घरांचे 26,000 लॉटरी विजेत्यांचे दर कमी करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। ही 4थ्यांदा मीटिंग रद्द झालेली आहे। सर्वसामान्य घर घेणाऱ्यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झालाय तरी पण आपण हार मानणार नाही आहोत आणि आपण सातत्याने यावर पाठपुरावा करून आपण घरांचे दर कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या आवाक्यात सिडको घराची लॉटरीतील दर कमी व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत। कारण याचा फायदा भविष्यात 22,000 सिडको लॉटरी विजेते लवकरच जी जाहीर